नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत श्रावण महिन्याच्या विशेष सोमवारी शिवपूजनात होणाऱ्या चुका आणि त्याचे परिणाम याविषयी। श्रावण म्हणजे भक्तीचा महिना, शिवशंकराला प्रसन्न करण्याचा कालखंड। या महिन्यातील प्रत्येक सोमवार अतिशय शुभ मानला जातो। शिवभक्त या दिवशी उपवास, अभिषेक, जप तप करतात। पण कधी कधी अज्ञानातून काही चुका घडतात आणि त्याचा परिणाम जीवनात अडथळ्यांच्या रूपाने दिसतो। चला तर पाहूया अशा काही चुका ज्या टाळायला हव्यात। पहिली चूक, साफसफाई शिवाय पूजन करणे। पूजेसाठी आधी घर आणि मंदिर स्वच्छ असावे। देवघरात धूळ, घाण असेल तर शिवपूजन निष्फळ होऊ शकते। विशेषतः सोमवारी संपूर्ण वातावरण पवित्र ठेवा। दुसरी चूक, तुटकी बेलपत्र अर्पण करणे। शिवाला अर्पण केले जाणारे बेलपत्र संपूर्ण, स्वच्छ आणि 3 पानांचे असावे। तुटलेले, कीड लागलेले किंवा गळून पडलेले बेलपत्र शिवाला अर्पण करू नये, कारण अशा बेलपत्रामुळे पुण्य न मिळता पाप लागतं। तिसरी चूक, तुळशीचे पान शिवाला अर्पण करणे। काही जण अज्ञानाने तुळस अर्पण करतात, पण शिवपूजनात तुळस वर्ज्य आहे, कारण तुळस ही विष्णूला प्रिय असून शिवाला न अर्पण करण्याचे स्पष्ट नियम आहेत। चौथी चूक, कुंकू लावणे। शिवपूजनात शिवलिंगावर कुंकू अर्पण करणे निषिद्ध मानले जाते, कारण कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक असून शिव हे वैराग्याचे मूर्तिमंत रूप आहेत। म्हणून कुंकूऐवजी चंदन, भस्म यांचा वापर करा। पाचवी चूक, दुधात साखर मिसळणे। अनेकजण अभिषेकासाठी साखर घालून दूध वापरतात, पण अशा दुधाचा शिवलिंगावर अभिषेक वर्ज्य आहे। केवळ शुद्ध दूध, पाणी, मध, दही, घी, पंचामृत वापरावे। सहावी चूक, तांदळाचे अर्पण। शिवपूजनात तांदूळ अर्पण करताना त्यात खडे किंवा तुटलेले तांदूळ नसावेत। अशुद्ध किंवा खराब तांदूळ अर्पण केल्यास शिव कुपित होतात। नेहमी शुद्ध, धुतलेले तांदूळ वापरा। सातवी चूक, डाव्या हाताने पूजन करणे। पूजनात नेहमी उजवा हात वापरावा। डाव्या हाताचा वापर अपवित्र मानला जातो। शिवपूजन करताना ध्यान, शांती आणि योग्य विधी यावर लक्ष ठेवा। आठवी चूक, रुद्राक्ष योग्य पद्धतीने न वापरणे। रुद्राक्ष ही शिवाची कृपा मिळवणारी माळ आहे, पण रुद्राक्ष धुतलेली नसेल, दोषयुक्त असेल तर त्याचा उपयोग करू नये। रुद्राक्ष स्वच्छ, पवित्र ठेवणे आवश्यक आहे। नववी चूक, आरतीत एकट्याने सामील न होणे। अनेकजण फक्त पुजारीला आरती करू देतात, आपण बसून राहतो, पण आरतीत मनाने आणि तनाने सामील व्हा। सामूहिक आरतीला मोठं महत्त्व आहे। दहावी चूक, अन्नाचे नियम न पाळणे। श्रावणात विशेषतः सोमवारी तामसिक अन्न टाळा। मांसाहार, मद्यपान, लसूण, प्याज यांचा त्याग करा। सात्विक आणि पवित्र अन्नाचे सेवन करा। अकरावी चूक, मन भटकलेले असणे। पूजेमध्ये मन शांत, स्थिर आणि भक्तीने भरलेले असावे। मोबाईल, टीव्ही किंवा दुसऱ्यांशी बोलणे टाळा। पूर्ण लक्ष फक्त शिवभक्तीत ठेवावे। 12वी चूक, पूजन अर्धवट सोडणे। काही जण पूजन सुरू करतात पण मध्येच उठून जातात। शिवपूजनात सातत्य आणि एकाग्रता हवीच। एकदा सुरुवात केली की शेवटपर्यंत शांततेत पूजन पूर्ण करा। 13वी चूक, अज्ञानातून मंत्रोच्चार करणे। मंत्र उच्चार करताना त्याचा अर्थ आणि स्वर माहीत असावा। चुकीच्या उच्चारामुळे पूजन निष्फळ ठरते। शक्य असल्यास पवित्र स्तोत्रे, शंकराष्टक, रुद्राष्टक म्हणा। 14वी चूक, अंधश्रद्धेवर आधारित कर्मकांड। काही जण अघोरी उपाय, काळी पूजा करतात, पण शिव हे करुणेचे देव आहेत। भक्तिभावाने केलेली साधी पूजा सुद्धा त्यांना प्रिय असते। 15वी चूक, सिन्नर तेलाचे अर्पण। शिवलिंगावर कोणतेही तेल, सिन्नर किंवा रंग न टाका, हे शिवपूजनात निषिद्ध आहे। शुद्ध जल, पंचामृतच योग्य आहे। 16वी चूक, रात्री पूजन करणे। सोमवारी शिवपूजन सकाळी किंवा दुपारी करणे श्रेयस्कर। रात्री पूजन टाळावे, विशेषतः अमावास्येला, कारण रात्र ही तामसिकतेचा काळ मानली जाते। 17वी चूक, शिवलिंगाला हात लावून मिठी मारणे। भक्तिभावातून काहीजण शिवलिंगाला मिठी मारतात, पण हे नियमबाह्य आणि अनुचित आहे।
भावाने नमस्कार करा, परंतु संयम राखा. 18वी चूक, पूजनासाठी लोखंडी पात्रांचा वापर. लोखंड हे अशुभ मानले जाते. तांब्या, पितळ, चांदी यांचे पात्र वापरा. विशेषतः अभिषेकात तांब्याचा लोटा सर्वोत्तम. 19 सणाचे कारण म्हणून पूजन न करणे. पूजन हे केवळ रिवाज म्हणून नव्हे, तर मनापासून करावे. शिवाला केवळ फुलं अर्पण करून सोडून देणे चुकीचे आहे. श्रद्धा, प्रेम आणि भक्ती या पूजनाच्या खरी गोडी आहे. 20वी चूक, दुसऱ्याची नक्कल करणे. कोण काय करतो ते बघून आपणही तसेच करू नका. आपल्या ज्ञानाने आणि श्रद्धेने पूजन करा. कारण शिव आपली भावना पाहतात, ढोंग नव्हे. हे सगळ्या चुका टाळल्या तर श्रावणी सोमवाराचे पूजन अधिक फलदायी होते. आपण जितके पवित्रपणाने पूजन करू तितके शिव कृपा करतील. आरोग्य, समाधान आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी हे नियम महत्त्वाचे आहेत. श्री शंकर महाराज हे साक्षात करुणेचे रूप आहे. भक्ती त्यांच्याशी एक नातं जोडायला हवं, तेही प्रेमाचं, भक्तीचं. म्हणूनच सांगतो, अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा ठेवा. नियम नाही तर संयम ठेवा. भावना नाही तर भक्ती ठेवा. मगच शिव आपल्यावर कृपाछत्र धरतील. या श्रावणात तुम्ही सर्व चूक टाळून पवित्र पद्धतीने पूजन कराल अशीच अपेक्षा. शिवशंकर तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी देवो. तुमच्यावर शिवाची कृपा सदैव राहो. सर्वांच्या घरी आनंद, प्रेम आणि शांती नांदो. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा.